श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, यंदा रक्षाबंधन कधी आहे, रक्षाबंधनच्या दिवशी भद्राची सावली आहे का, त्याचबरोबर अशुभ वेळ कोणती आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर ते आपल्या भावाला आपल्याला राखी बांधायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, या वर्षी रक्षाबंधन जे आहे ते 9 तारखेला साजरं केलं जाईल. शनिवारी 9 ऑगस्ट रोजी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. आता यामध्येच रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ असतो. तर या वर्षी भद्राची सावली जी आहे ते या वर्षी राहणार नाही, पण या दिवशी आणखी एक अशुभ वेळ असेल आणि हा काळ म्हणजेच राहू काल असेल. तर या राहू काळामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही. या परिस्थितीमध्ये या राहू काळ म्हणजेच काय असतो, या दरम्यान कोणते कामं करू नये हे आपण जाणून घेऊया. तर बघा, श्रावण महिन्याला सुरुवात होतात, अनेक सण साजरे केले जातात. श्रावण महिन्याला धार्मिक ग्रंथामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते. रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण, बहीण भावाच्या अटूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, जे की या वर्षी 9 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. रक्षाबंधनचा पौराणिक महत्व असा आहे की राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधले जातं. राजसुयज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती. तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण मोठ्या आदराने साजरा केला जातो. तो साजरा करण्यासाठी सर्वात आधी भद्रा काल साजरा केला जातो. म्हणजेच काय, तर या भद्राची सावली रक्षाबंधनच्या दिवशी दरवर्षी असते, परंतु यावेळी रक्षाबंधन भद्रकाळ शिवाय साजरे केले जाईल. भद्राकाळ जो असतो तो अशुभ काळ मानला जातो, म्हणून यामध्ये राखी बांधणे टाळायचे असतं. तर बघा, यावेळी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राची सावली नसेल पण राहुकाल असेल, जो राखी बांधण्यासाठी शुभ नाही. राहुकाल दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, म्हणून या काळात राखी बांधणे टाळायचे आहे. आता पंचांगानुसार या दिवशी राहुकाळ जे आहे 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10:30 आहे, म्हणजे 1.5 तासाचा हा राहुकाळ आहे. तर या राहुकाळामध्ये आपल्याला आपल्या भाऊला राखी बांधायची नाही, आपल्या भावाचं औक्षण करायचं नाही. राहुकाळ हा एक विशिष्ट काळ असतो, जो दररोज सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान सुमारे 90 मिनिटे असतो. राहुकाल हा अशुभ काळ मानला जातो. राहुकाल हा गोंधळ आणि नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानला जातो, म्हणून या काळाला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. राहू काळामध्ये केलेले काम जे आहे ते यशस्वी होत नाही, म्हणून या काळामध्ये शुभ कार्य केले जात नाही. राहू काळाचा जो काळ असतो तो दररोज बदलत असतो. या दरम्यान राहू काळाच्या दरम्यान आपल्याला कोणतेही नवीन शुभ कार्य करणे टाळायचे आहे. तसेच राहू कालामध्ये लग्न, गृहपाठ, नवीन व्यवसाय सुरू करणे, प्रवास करणे किंवा कोणतीही महत्वाची निर्णय घेणे हे सुद्धा करू नका. राहू काळामध्ये यज्ञ किंवा पूजा सुद्धा केल्या जात नाही. राहू कालामध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा व्यवहार करणे सुद्धा टाळायचे असतं. त्याचबरोबर राहू काळामध्ये आपण काय करू शकतो, तर यामध्ये आपण ध्यान करू शकतो, जप करू शकतो, साधना करू शकतो. राहू कालात तुम्ही शिव, कालभैरवाची पूजा देखील करू शकतात. या कालामध्ये आपल्याला अभ्यास करणे सुद्धा शुभ मानले जाते. राहू काळाच्या वेळेस आपल्याला धार्मिक श्रद्धेनुसार या दरम्यान आपल्याला भगवान शिवाची तसेच देवी दुर्गा देवीची, भगवान कालभैरवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या राहू काळामध्ये जर आपण देवी देवतांची पूजा केली, राहूचे नकारात्मक प्रभाव जे आहे ते कमी होतात, ज्यामुळे जीवनात आनंद आणि शांती येत असते. तर अशा प्रकारे 9 तारखेला 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला आपल्या भावाला या 1.5 तासामध्ये राखी बांधणे जे आहे ते टाळायचे आहे. आता यानंतर शुभ मुहूर्त केव्हा आहे, तर बघा, 9 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. यामध्ये जो राहू काळचा काळ आहे तो फक्त आपल्याला
भावाला सोडून बाकी आपण इतर वेळे कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतात, आपल्या भावाचे औक्षण करू शकतात। बहीण भावाच्या हक्काचा सण म्हणजे रक्षाबंधन हा श्रावणातील एक मुख्य उत्सव म्हणून साजरा केला जातो। एकमेकांशी भांडण्याचा पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो। रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा नात्या इतकाच सहज आणि सोपा आहे। भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारा हे एक बंधन आहे। या दिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते। पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते। तर अशा प्रकारे जेव्हा राहू काळ आहे तेव्हा आपल्याला राखी बांधायची नाही, इतर वेळेस आपण आपल्या भावाचं औक्षण करून राखी बांधू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।